नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कलेक्टिव्हची एनर्जी जाणवत आहे की त्यांच्या आजूबाजूला काही एनव्हीएस पीपल आहेत. एनव्हीएस मीन्स काही असे पीपल आहेत जे त्यांच्यावरती काहीतरी ज्वेलसी ठेवून आहेत, काहीतरी जळू प्रवृत्ती ठेवून आहेत अँड त्याच वाईट भावनेतून त्यांनी तुमच्यावरती नेहमीच काही ना काहीतरी स्पेल वर्क केलेले आहे, नेहमीच काही ना काहीतरी ब्लॅक मॅजिक केलेलं आहे, नेहमीच काही ना काहीतरी नेगेटिव्हिटी तुमच्याकडे सेंड केलेली आहे. तर अशा काही लोकांची एनर्जी आजच्या व्हिडिओमध्ये जाणवत आहे. सो पाहूया आपण की कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे आणि त्यावरती डिवाइन गायडन्स आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये काय मिळतंय ते पाहूया. तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल, स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. जय मां अंबे, जय मां काली, जय मां काली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर पाहूया तुमची एनर्जी काय आहे सध्याची. डिवाइन प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. ओके तर सध्याची परिस्थितीमध्ये काहीतरी डिसबॅलन्स आहे. समथिंग काही पीपल्स आहेत तुमच्या आजूबाजूला जे तुमच्या विरोधात काही ना काहीतरी पसरवत आहेत, काही ना काहीतरी निगेटिव्हिटी सेंड करत आहेत. तुमच्या बाबतीमध्ये खोटे नाटे बदनामीचे आरोप तुमच्यावरती केले जात आहे, पण हे तुमच्या पाठीमागे होत आहे. तुमच्या तोंडावरती तर सगळं चांगलं चांगलं बोललं जात आहे, परंतु पाठीमागे दिसून येत आहे तुमच्या बाबतीमध्ये काही ना काहीतरी नेगेटिव्ह बोललं जात आहे. असे काही पीपल्स तुमच्या अराउंड आहेत, असे काही लोक तुमच्या आजूबाजूला आहेत. अँड सध्याची परिस्थिती कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की डिसबॅलन्स आहे, कन्फ्युजनची आहे, थोडे आर्थिक अडचणीची आहे किंवा दिसून येत आहे जीवनाचा समतोल थोडासा ढासळलाय असं तुम्हाला वाटत आहे. अँड त्याच भावनेमुळे तुम्ही खूप जास्त दुःखी आहात. मे बी असू शकतं तुमची एनर्जी अशी आहे, यू आर इन सॅड मोड. म्हणजे असं वाटत आहे तुम्हाला की कदाचित काहीतरी सॅड म्हणजे काहीतरी दुःखी तुमच्या जीवनामध्ये सुरू आहे. तर असं का वाटत आहे? कारण की तुम्ही आता इव्हॉल्व झालेले आहात, आध्यात्मिक दृष्टीने पुढे गेलेले आहात अँड तुम्हाला हे सुख दुःख ह्यांच्या जे इमोशन्स आहेत यामध्ये पडण्याची तुम्हाला काही आवश्यकता वाटत नाही. अँड आपल्याला दिसून येत आहे की परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की कुठेतरी थोडीफार का होईना निगेटिव्हिटी तुमच्या मनावरती आहे. आय नो तुम्ही सगळे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते खूप जास्त खंबीर आहेत अँड त्यांच्या जीवनामध्ये ते प्रत्येक निर्णय पूर्ण विचारपूर्वक घेतात किंवा जो कोणता निर्णय घेतात त्यावरती ते ठाम असतात. अँड हा निर्णय मी घेतलेला आहे आणि तो निर्णय खरा आहे का खोटा आहे, चांगला आहे का वाईट आहे, तो सिद्ध करण्याचा अधिकारही मलाच आहे. सो अशा प्रकारचे लोक तुम्ही आहात असंही येथे दिसून येत आहे. पण किती असलं तरी शेवटी थोडंफार दुःख तर प्रत्येकालाच होतं, निगेटिव्हिटी तर सगळ्यांना जाणवते. बिकॉज आपण ह्युमन माइंड आहोत अँड ह्युमन बिंग असल्याच्या नंतर आपल्यामध्ये जे माइंड आहे ते विचार तर करणारच आहे. सो येथे दिसून येत आहे की काहीतरी भावना ज्या आहेत त्या तुमच्या येथे थोड्याशा दिसून येत आहे. एक नैराश्य एक प्रकारे इथे दिसत आहे, उदासीनता आहे. उदासीनता नाही म्हणता येणार, बट काही ना काहीतरी असं आहे की ज्याने तुम्ही दुखावलेले आहात. अँड तुमच्या बाबतीमध्ये नेहमीच सतत काही ना काहीतरी एक म्हणतात ना काही ना काहीतरी कुठेतरी पसरतच असतं, सतत काही ना काहीतरी तुमच्या बाबतीमध्ये बदनामीचं तर षडयंत्र लोक रचतच असतात असंही येथे दिसून येत आहे. बट येथे आपल्याला दिसून येतंय की पुढील हे जे काही तुमच्या जीवनामध्ये सध्याचं दुःख आहे, सध्याची जी काही परिस्थिती आहे, निगेटिव्हिटी आहे, तर हे तुमच्या चांगल्यासाठीच आहे. सो 10 ऑफ पेंटिकलचं कार्ड ह्या सर्व कार्डच्या सोबत आलेलं आहे. तर दिसून येत आहे द मूनचं कार्ड हे भावनांना इंडिकेट करतंय ज्या की दुखावलेल्या आहेत तुमच्या, दिसून येत आहे. तर ह्यासोबत जे हे 2 कार्ड्स आलेले आहे यामध्ये दिसून येत आहे की अबंडन्स आहे, समृद्धता आहे. सो ही जी काही सध्याची परिस्थिती आहे ती जरी तुम्हाला वाटत असेल सध्याची परिस्थिती ही खूप जास्त दुःख देणारी आहे, त्रास देणारी आहे, बट नाही, यातून काहीतरी चांगलं घडत आहे, यातून नेहमीच काहीतरी तुमच्यासाठी चांगलं होत आहे. जरी लोकांनी तुमच्यावरती अशा प्रकारे नेगेटिव्हिटी सेंड करण्याचा प्रयत्न केला, तुमच्या बाबतीमध्ये रुमर्स
अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला. तुमच्या बाबतीमध्ये दिसून येत आहे, असू शकतं काही स्पेल वर्क्स किंवा काही ब्लॅक मॅजिक्स किंवा वशीकरण यासारख्या क्रिया करण्याचा प्रयत्न केला. परंतु येथे दिसून येत आहे ह्या सगळ्या ज्या काही नेगेटिव्हिटीच्या क्रिया केलेल्या आहेत त्या त्याच व्यक्तीकडे बॅकफायर झालेल्या आहेत. सो जरी ही सध्याची परिस्थिती तुम्हाला दुःखदायक वाटत असेल, बट नो, ही तुमच्या चांगल्यासाठी आहे. अँड ही निगेटिव्हिटी जरी तुमच्या बाबतीमध्ये जरी लोकांनी चुकीचं करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामधूनही काही ना काहीतरी नेहमी चांगलंच तुमच्या बाबतीत घडत असतं. म्हणजे आपण म्हणतो ना, एखाद्याने तुमच्या बाबतीमध्ये चुकीचं केलं, परंतु त्या चुकीमधून सुद्धा तुमचाच फायदा नेहमी झालेला येथे दिसून येत आहे. सो सध्याची जरी एनर्जी तुमच्या अराउंडचे लोक जे आहेत ते तुमच्या बाबतीमध्ये एनव्हियस आहेत, ज्वेलसीची वृत्ती तुमच्या बाबतीमध्ये ठेवून आहेत, बट नो, त्यांनी जी काही ब्लॅक मॅजिक किंवा इतर नकारात्मक गोष्टी तुमच्या बाबतीत केल्या तर आता त्या त्यांच्याकडेच परत गेलेल्या आहेत. अँड तुमच्याकडे बॉटमची एनर्जी आहे, सेलिब्रेशन आलेलं आहे. सो एक प्रकारचा उत्साह, एक प्रकारचं आनंद तुमच्या जीवनामध्ये येत आहे. आणि हा जो काही आनंद आता येणार आहे तो खूप जास्त तुमच्यासाठी स्टेबल, म्हणजे स्थिर इथून पुढे असणार आहे. असू शकतं तुम्हाला काही बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज करावा लागत आहे, काही बाबतींमध्ये तुम्हाला दुःख सहन करावं लागत आहे, त्रास होत आहे तुम्हाला ह्या गोष्टींचा, बट हे कुठून तरी हे डिवाइनची मर्जी आहे, डिवाइनचा प्लॅन आहे, देवाचा हा प्लॅन आहे की हे जे काही तुम्ही ह्या सर्व रोलर कोस्टरमधून फिरत आहात, जे काही तुम्हाला खूप जास्त पिळवणूक करून तुम्हाला बाहेर काढण्यात येत आहे, बट हे कुठेतरी तुमच्या भवितव्यासाठी अँड तुमची एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी पुढे भविष्यामध्ये आपल्याला दिसून येणार आहे. एक खंबीर व्यक्ती, एक प्रत्येक परिस्थितीशी लढणारी व्यक्ती. आय नो, जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी लहानपणापासून खूप जास्त संघर्ष पाहिलेला आहे, जीवनाचा संघर्ष पाहिलेला आहे अँड अनेक परिस्थितीला तोंड देऊन ते इथपर्यंत आलेले आहेत. अँड त्यामुळे असं वाटतं कदाचित की नेहमी आम्हालाच का संघर्ष, नेहमी आम्हीच का त्रास सहन करायचा, परत परत आम्हालाच का प्रत्येक गोष्टीला तोंड द्यावं लागतं, आमचं जीवन स्थिर का नाहीये, इतर लोकांच्या जीवनामध्ये सगळं स्थिर चालू आहे, असे प्रश्न तुमच्या मनामध्ये येत आहे. बट येथे दिसून येते की कुणाचंही जीवन स्थिर नसतं, प्रत्येकाच्या जीवनाची त्यांची वेगळी जर्नी असते. बट हे कोणी जो व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या जीवनामध्ये सडन म्हणजे अचानकच काही ना काहीतरी बदल सतत होत असतात. अँड हे जे काही दुःख, संकट, त्रास आहे तो खूप दिवसांपासून सुरू आहे, लहानपणापासून संघर्ष तुम्ही पाहिलेला आहे. बट ज्या वेळेस खूप जास्त संघर्ष होतो, ज्या वेळेस खूप जास्त मोठं दुःख येतं, ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं की सगळं संपलंय, पण त्याच्यानंतरच एक खूप चांगली झेप तुम्ही घेता, एक उभारी तुम्ही घेत असता. सो अशा प्रकारचे व्यक्तिमत्व तुमचं आहे. तर सध्याची परिस्थिती जरी तुम्हाला वाटत असेल की थोडीशी उदासीन आहे, नैराश्याची आहे, लोकांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे, बट एक दुःखदायक परिस्थिती आहे, बट यू आर फिनिक्स. सो आपल्याला माहिती आहे फिनिक्स नावाचा पक्षी जो राखेतून जन्म घेतो, म्हणजे तो सगळं संपल्याच्या नंतर एक प्रकारे त्याचा नवीन जन्म होतो, तशा प्रकारची परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये दिसून येत आहे. सो ही एक पॉझिटिव्ह सुरुवात आहे तुमच्या जीवनाची अँड सकारात्मक बदल तुमच्याकडे होत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग अँड आपल्याला दिसून येते की खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस, अबंडन्स, समृद्धता तुमच्या जीवनामध्ये येत आहे, पैसाही येत आहे. जरी ही निगेटिव्हिटी तुमच्यावरती त्यांनी सेंड केली असेल ब्लॅक मॅजिक थ्रू, बट त्याचं रूपांतर तुमच्या धनवृद्धीमध्ये होताना दिसून येत आहे. एक प्रकारे तुम्ही मनी मॅग्नेट होताना आपल्याला भविष्याची एनर्जी दिसून येत आहे, भरपूर पैसा तुमच्याकडे येताना दिसून येत आहे. तर अनेक हर्डल्स, अनेक बॅड परिस्थिती, एक दुःखदायक परिस्थिती जीवनामध्ये सततच तुम्ही अनुभवता, बट यू आर स्ट्रॉंग पर्सन, यू आर व्हेरी, म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा स्तंभ असतो, स्तंभ, त्यावरून कितीही वादळ येऊ, वारा येऊ, तो काही हलत नाही किंवा त्याच्यावरती काही परिणाम होत नाही, अशा प्रकारचं तुमचं व्यक्तिमत्व येथे आहे. अँड दिसून येत आहे 10 ऑफ कप्सची एनर्जी आहे. सो भविष्यामध्ये एक गुड न्यूज तुमच्याकडे येत आहे, एक समृद्धता तुमच्याकडे येत आहे, एक हॅपी मॅरिड लाईफ तुमच्याकडे येताना दिसून येत आहे. खूप जास्त पॉझिटिव्ह कार्ड आहे हे. सो क्लायमेट दिस रीडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू. अँड दिसून येतंय की भावना ज्या आहेत ते तुमच्यात सध्या दुखावलेल्या आहेत, बट ह्या चेंज होतानाही आपल्याला येथे दिसून येत आहे. सो खूप
एक अबंडन्स तुमच्याकडे येत आहे. तर हे अबंडन्स कशाच्या बाबतीमध्ये येत आहे ते पाहूया आपण. ओके, तर नक्कीच येथे दिसून येत आहे डिवाइन एनर्जीज तुमच्या सोबत आहे, तुमचे एंजल्स तुमच्या सोबत आहे, तुमचे अँसेस्टरचा म्हणजे पितृ जे तुमचे आहे ते तुम्हाला आशीर्वादित करत आहे. ते सतत तुम्ही ज्या ज्या संकटातून पार जाता, जेव्हा जेव्हा तुम्ही तुमचे संकट म्हणजे त्यातून बाहेर पडता, त्यावेळेस त्यांना खूप जास्त आनंद होतो. कारण की आपल्याला माहिती आहे आपले जे पितृ असतात ते आपल्यावरती नेहमी आशीर्वाद देण्यासाठी आपल्याकडे ते लक्ष ठेवून असतात. सतत आपल्या आजूबाजूलाही ते असतात. एंजल्सही आपल्याला दिसून येते आपल्या आजूबाजूला असतात. तर इथे कार्ड आलेलं आहे फाइव ऑफ पेंटिकल्स. मे बी मागील काही काळापासून तुमच्या जीवनामध्ये येथे दिसून येत आहे की आर्थिक खूप जास्त परेशानी होती, तुम्हाला खूप जास्त तुमच्या जीवनामध्ये आर्थिक बाबतीमध्ये अडचणी होत्या. तर जे कोणी हे ब्लॅक मॅजिक तुमच्यावरती केलेलं आहे, परंतु त्यांनी हे ब्लॅक मॅजिक केलं, बट त्याचं रूपांतर येथे आपल्याला दिसून येत आहे की तुमच्या धनवृद्धीमध्ये झालेलं आहे. सो ऑल नेगेटिव्हिटीज आर बॅकफायर मल्टिप्लाय बाय 100 टाइम्स. सो नक्की जे कोणी ही नेगेटिव्हिटी तुमच्यावरती पाठवलेली आहे तर ती त्यांच्याकडेच परत जात आहे. मल्टिप्लाय बाय होऊन म्हणजे त्याचं 100 गुणे होऊन त्यांच्याकडे ती परत जात आहे. सो ही नेगेटिव्ह फिमेल एनर्जी जी तुमच्यावरती सतत काही ना काहीतरी सेंड करत होती, नेगेटिव्ह एनर्जी सेंड करत होती धनाच्या बाबतीमध्ये, तर तीही दूर निघून जात आहे. अँड पॉझिटिव्ह चेंजेस कशाच्या बाबतीमध्ये होत आहे तर येथे दिसून येत आहे क्लायमेट डिस्क्रिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. सो दिसून येत आहे की सनची एनर्जी आहे तुमच्या आजूबाजूला, कुठलीही नकारात्मक ऊर्जा सध्या थारा नाही मिळणार तिला, कारण की तुम्ही आता असेंड झालेले आहात, एक प्रकारे खूप जास्त डिवाइनशी कनेक्टेड आहात. बिकॉज यू आर तुमच्या जीवनामध्ये एक तुम्हाला कळालेलं आहे की ह्या जीवनामध्ये येण्याचा काय मतलब आहे किंवा ह्या जीवनामध्ये येऊन काय करायचं आहे. एक सुखी समृद्ध लाईफ जगण्यासाठी काय पाहिजे असतं हे तुम्हाला माहिती आहे. तर येथे जे कोणी व्हिडिओ पाहत आहे ते कोणीही इथं फक्त मनीसाठी हपापलेले नाही आहेत, तर एक त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सुखी समृद्ध आयुष्य पाहिजे आहे, त्यामध्ये प्रेम पाहिजे आहे, एक आनंदी जीवन पाहिजे आहे, एक पार्टनर ते शोधत आहेत की जो खूप जास्त त्यांना समजून घेणारा असेल, त्यांच्यावरती मनापासून प्रेम करणारा असेल, अँड त्यांची आणि ह्यांची फ्रिक्वेन्सीज मॅच होणारा पार्टनर त्यांना हवा आहे. अँड जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये लवकरच त्या पार्टनरची एंट्री होताना दिसून येत आहे, किंवा असू शकतं काहींच्या जीवनामध्ये ऑलरेडी ते एक्झिस्ट करत आहे. तर त्यांना जर कन्फ्युजन असेल की माहिती नाही त्या व्यक्तीच्या मनामध्ये माझ्याबद्दल काही भावना आहेत का नाही, या बाबतीमध्ये जर कन्फ्युजन असेल तर येथे डिवाइन तुम्हाला ॲश्युअर करत आहे, कन्फर्म करत आहे की यस त्यांच्याही मनामध्ये तितक्याच भावना आहेत अँड म्युच्युअल आहेत. सो क्लेमेंट दिस रिडिंग अँड दिसून येत आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये डिवाइन लव अट्रॅक्ट करत आहात. सो जी काही नेगेटिव्हिटी होती ह्या व्यक्तीची ब्लॅक एनर्जीची, तर ती दूर निघून जात आहे, बिकॉज यू आर व्हेरी असेंडिंग इन युअर वे. सो बॉटमची एनर्जी आहे 4 ऑफ वॉन्ड्सची. तर जीवनामध्ये तुमच्या खूप जास्त अबंडन्स येत आहे, समृद्धता येत आहे. ह्या रिडिंगला नक्की क्लेम करा, बिकॉज हे असे कार्ड कुठल्याही रिडिंगमध्ये कधीही आलेले मी तरी पाहिलेले नाही आहेत. सो येथे दिसून येते सगळेच कार्ड येथे इंडिकेट करत आहे की तुमची जी काही विश आहे ती कंप्लीट होत आहे. द वर्ल्डचं कार्ड इंडिकेट करतं इट्स अ कम्प्लिशन एनर्जी, कम्प्लिशनची एनर्जी आहे. सो ही जी काही दुःखी एनर्जी आहे, तुमची उदासीनता आहे, नैराश्य आहे, ते दूर निघून जाऊन एक प्रकारे तुमच्या जीवनामध्ये जे काही तुम्हाला पाहिजे आहे, जी काही तुमची विश आहे, जी काही तुमची मनोकामना आहे, कदाचित तुम्हाला वाटत असेल पूर्ण नाही होणार, कदाचित वाटत असेल की त्या व्यक्तीच्या मनामध्ये तशा काही भावना नाही आहेत, तर तसं नाही आहे. इट्स अ कन्फर्मेशन की जे काही तुम्ही विचार करत आहात ते खरं आहे अँड ते दोघांच्याही मनामध्ये आहे अँड हे म्युच्युअल आहे. सो नक्कीच काही 4 महिन्याच्या नंतर 4 महिन्याच्या नंतरच आपल्याला दिसून येईल एक प्रकारे तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येत आहे, धनाच्या बाबतीमध्ये, रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये. तसेच जे काही तुमचं स्वप्न होतं हॅपी फॅमिलीचं तेही कंप्लीट होताना दिसून येत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन अँड त्यासाठी तुम्हाला डिवाइनशी कनेक्ट राहण्याची गरज आहे. सो आपण काही मेसेजेस एंजल्स कडूनही घेता.
पाहूया एंजल्स तुम्हाला या बाबतीमध्ये काय गाईड करत आहे. आर्कएंजल मायकल, प्लीज गाईड मी इन दिस रीडिंग. माय एंजल्स, प्लीज गाईड मी. तर दिसून येतं येथे की तुमच्या आजूबाजूला काही खूप जास्त मदत करणारे पीपल्स तुम्हाला आता मिळणार आहे. मे बी असू शकतं तुम्ही विचार करत आहात की माझ्या जीवनामध्ये कोणी नाहीये, मी एकटी आहे किंवा मी एकटा आहे आणि मला कोणी हेल्प करणार का नाही, किंवा काय माहिती आता पुढे भविष्यात काय होईल सांगता नाही येत. बट नाही, तसं विचार करू नका, कारण की तुमच्या आजूबाजूला हेल्पफुल म्हणजे तुम्हाला मदत करणारे पीपल्स एंजल्स पाठवत आहे. एंजल्सचं तुमच्यावरती खूप जास्त लक्ष आहे आणि प्रेमही आहे, कारण की तुम्ही युनिव्हर्सचे लाडके बच्चे आहात. सो आपल्या बच्चांना कधीच युनिव्हर्स, डिवाइन एनर्जीज कधीही एकटं सोडत नाही. तुम्हाला वाटत असेल ते एकटेपणा, बट तसं नाही आहे. आजच एक सांगते मी तुम्हाला की मी शाळेत चालले होते स्कूटीवरती. मला वाटलं, मी सकाळी डिवाइनला बोलले की आता मी शाळेत चालले, आता पाऊस नको येऊ देऊ. आणि खरंच मी शाळेत गेले त्यावेळेस पाऊस नाही आला, बट शाळेत गेल्याच्या नंतर खूप जास्त जोराचा पाऊस आला. आणि जेव्हा मी शाळेतून येत होते तेव्हाही पाऊस आला नाही. सो नक्कीच आपल्याला, नक्कीच कोणी नसलं तरी आपल्याला परमेश्वर सांभाळत असतो. अगदी लहान मुलासारखी आपली काळजी घेत असतो आणि आपण युनिव्हर्सचे लाडके बच्चे आहोत. सो आपण जे म्हणू ते तर होणारच आहे. सो नक्कीच या बाबतीमध्ये तुम्ही निश्चिंत राहा की तुमची कोणी मदत करेल का नाही, किंवा तुमच्या आजूबाजूला काही हेल्पफुल लोक आहेत का नाही, तसा विचार तुम्ही करू नका. तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्यासोबत डिवाइन एनर्जीज आहे, युनिव्हर्स आहे, पूर्ण ब्रह्मांड आहे, एंजल्स आहेत. सो तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आणि जे लोक तुम्हाला सोडून गेलेत, जे तुम्हाला टाकून गेले, जे तुमच्याविषयी चांगला विचार नव्हते करत, तुमच्याविषयी बदनामी करत होते, तुमच्या बाबतीमध्ये खोटं नाटं बोलत होते, तर ते लोकांना सोडून द्या, लेट गो करा त्यांना तुमच्या जीवनामध्ये आता थारा देऊ नका, त्यांना जाऊ द्या, त्यांना जिकडं जायचंय तिकडं त्यांना जाऊ द्या. तर नक्कीच पुढील काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मनासारख्या होताना आपल्याला येथे दिसून येत आहे. सो एंजल्स तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे. सो तुम्हाला थँक्यू एंजल्स म्हणूनही कमेंट करायची आहे. कोणी असो नसो, बट डिवाइन आपल्यासोबत नेहमी असतात. आणि ज्या काही गोष्टी तुम्ही मॅनिफेस्ट करत आहात तुमच्या जीवनामध्ये, की तुम्हाला वाटत आहे माहिती नाही कदाचित हे होतील का नाही, विचार करत आहात तुम्ही, तर तसा विचार करू नका. बिकॉज आपल्याला माहिती आहे परफेक्ट टायमिंगवरतीच त्या गोष्टी होत असतात आणि त्यासाठी तेवढे योग जुळून यावे लागतात. परमेश्वराची इच्छा असावी लागते, आपल्या इच्छेवर नाही होत, कारण की डिवाइन आपल्याला ते नाही देत जे आपल्याला पाहिजे आहे. डिवाइन योग्य टाईमवरच ते देतं. सो ह्या बाबतीमध्ये तुम्हाला एंजल्स परफेक्ट टायमिंगची वाट पाहण्यासाठी सांगत आहे. सो वाट पहा थोड्या दिवस, योग्य वेळी योग्य गोष्टी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. मी तुम्हाला म्हटलं वाट पहा, आणि हे वेटचं कार्ड एंजल्सनी इथे आपल्याला दिसते आलेलं आहे. सो इट्स अ कन्फर्मेशन. तुम्हाला योग्य वेळेची वाट पाहण्यासाठी एंजल्स येथे गाईड करत आहे. सो थँक्यू एंजल्स म्हणून तुम्हाला नक्की येथे कमेंट करायची आहे. हे दोन कार्ड बघा, परफेक्ट टायमिंग अँड वेट. सो हे दोन कार्ड येथे इंडिकेट करत आहे की तुम्हाला वाट पाहायची आहे योग्य वेळेची. लास्ट मेसेज घेऊया. तर आता येथे तुम्हाला वाट किती वेळ पाहायची आहे, तर नक्कीच येथे दिसून येत आहे विदिन द नेक्स्ट फ्यू मंथ्स, काही महिन्यांचीच तुम्हाला वाट पाहायची आहे. पुढील काही महिन्यामध्ये जे काही तुम्ही मागितलेलं आहे ते रिकन्सिडर होत आहे, म्हणजे पुन्हा ते तुमच्या जीवनामध्ये येत आहे. सो या बाबतीमध्ये डिवाइन एनर्जीज तुम्हाला गाईड करत आहे. पुढील काही महिन्यामध्येच तुम्हाला तुमची विश जी आहे ती फुलफिल झालेली येथे दिसून येत आहे. सो क्लेम इट दिस रीडिंग, इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. अँड तुम्हाला आणखीन काही इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे असेल तर तुम्ही पर्सनल रीडिंग घेऊ शकता. एंजल्स तुम्हाला त्या बाबतीमध्ये गाईड करत आहे. गेट मोर इन्फॉर्मेशन. सो तुम्हाला पर्सनल रीडिंग घेण्यासाठी येथे एंजल्स
गाईड करत आहे, किंवा दुसरेही कुठून तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तुम्ही ती घ्यायची आहे. जर तुम्हाला जर नसेलच वाटत की ह्यातून काहीतरी मार्ग निघेल, तर इतरही स्रोत आहेत, त्यातून तुम्ही मार्ग काढू शकता. सो गेट मोर इन्फॉर्मेशन. जर कुणाला पर्सनली काउन्सिलिंग हवा असेल तर नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो ही होती बॉटमची एनर्जी अँड हे सर्व कार्ड्स तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून येते. खूप जास्त पॉझिटिव्हिटी मिळत आहे अँड ती पॉझिटिव्हिटी तुम्ही ॲक्सेप्ट करावी. सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. ज्यांना पर्सनली हवी आहे, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा अँड माझे व्हिडिओ अशीच पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा, बिकॉज खूप जास्त लोकांना गरज आहे पॉझिटिव्हिटी त्यांच्या जीवनामध्ये यावी, अशी आपणही चांगल्या कार्याला हातभार करणं गरजेचं असतं. सो थँक्यू सो मच.